सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर शिरीष शामराव बंडगर, MA PhD, छत्रपती शंभूराजे पुरस्कार 2025 विजेता तथा वरिष्ठ लिपिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे एकूण 17 वर्ष झाले कार्यरत आहे. चला तर मित्रांनो, आज आपण पाहूयात समाजशास्त्र विषयातील सेट, नेट, PhD एंट्रन्स परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे 30 MCQ प्रश्नांचा इथं आपण अभ्यास करणार आहोत. विचारवंत व त्यांचे संदर्भ ग्रंथ याचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. तर पहिल्या प्रश्नाकडे आपण वळूयात. तर पहिला प्रश्न आहे आपला, द सोशिओलॉजिकल इमॅजिनेशन हे पुस्तक कोणाचे आहे? तर ऑप्शन अ TB बॉटमर, ऑप्शन ब MN श्रीनिवास, ऑप्शन क C राईट मिल्स, ऑप्शन ड मॅक आयवर व पेज. तर मित्रांनो, आपण याला अर्ध्या मिनिटाचा वेळ देणार आहोत. तर आपण अर्ध्या मिनिटामध्ये गेस करूयात, विचार करूयात की या पुस्तकाचा लेखक कोण असू शकतं. तर मित्रांनो, द सोशिओलॉजिकल इमॅजिनेशन हे पुस्तक C राईट मिल्स यांचं आहे. प्रश्न क्रमांक 2कडे आपण वळूयात. कास्ट अँड रेस इन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? ऑप्शन अ डॉक्टर इरावती कर्वे, ऑप्शन ब श्यामचरण दुबे, ऑप्शन क मुजुमदार, ऑप्शन ड डॉक्टर गोविंद सदाशिव घुरे. तर विचारमंथन करूयात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड डॉक्टर गोविंद सदाशिव घुरे. तर प्रश्न क्रमांक 3कडे आपण वळूयात. द रिपब्लिक हा खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? ऑप्शन अ थॉमस मूर, ऑप्शन ब रॉबर्ट की, ऑप्शन क प्लेटो, ऑप्शन ड ॲरिस्टॉटल. तर द रिपब्लिक हा ग्रंथ प्लेटो यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 4कडे आपण वळूयात. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण असे प्रश्नांचा या व्हिडिओमध्ये मी समावेश केलेला आहे. जवळपास संदर्भ ग्रंथ हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. यांचा समावेश नेट, सेट, PhD एंट्रन्स परीक्षेमध्ये होत असतो. अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांचा मी इथं समावेश केलेला आहे. तर लक्ष देऊन इथं तुम्ही हे ऐका आणि व्हिडिओ पहा. तर प्रश्न क्रमांक 4कडे आपण वळूयात. पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हे पुस्तक कोणाचं आहे? ऑप्शन अ विल्फ्रेड परेटो, ऑप्शन ब ऑगस्ट कॉम्ट, ऑप्शन क हंबर्ट स्पेन्सर, ऑप्शन ड मिल्स. तर मित्रांनो, पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा ग्रंथ ऑगस्ट कॉम्ट यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 5, डॉक्टर गोविंद सदाशिव घुरे यांचा खालीलपैकी कोणता ग्रंथ आहे? ऑप्शन अ इथेनिक थेअरी ऑफ कास्ट, ऑप्शन ब कास्ट अँड रेस इन इंडिया, ऑप्शन क द इंडियन साधूज, ऑप्शन ड कास्ट, क्लास अँड ऑक्युपेशन. मित्रांनो, हे चारही ग्रंथ डॉक्टर GS घुरे यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 6कडे आपण वळूयात. 1939 डॉक्टर इरावती कर्वेंनी कोणता ग्रंथ लिहिला? ऑप्शन अ किन्सिप ऑर्गनायझेशन, ऑप्शन ब रूरल सोसायटी इन इंडिया, ऑप्शन क कास्ट अँड मॉडर्न इंडिया, अ हँडबुक ऑफ सोशिओलॉजी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे किन्सिप ऑर्गनायझेशन. तर आपण प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. हिंदू सोशल ऑर्गनायझेशन या पुस्तकाशी कोण संबंधित आहे? म्हणजे हे पुस्तक कोणाचं आहे? ऑप्शन अ टायलर, ऑप्शन ब ऑकबर्न, ऑप्शन क पंढरीनाथ प्रभू, ऑप्शन ड पंडित जवाहरलाल नेहरू. तर हिंदू सोशल ऑर्गनायझेशन हे पुस्तक पंढरीनाथ प्रभू यांचं आहे. प्रश्न क्रमांक 8, इंडियन विलेज हा खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? ऑप्शन अ डॉक्टर MN श्रीनिवास, ऑप्शन ब डॉक्टर मुजुमदार, ऑप्शन क मिलर, ऑप्शन ड पीटर ब्लाउ. तर मित्रांनो, इंडियन विलेज हा ग्रंथ डॉक्टर MN श्रीनिवास यांचा आहे. प्रश्न क्रमांक 9, कास्ट इन मॉडर्न इंडिया अँड अदर एसेट्स या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन आहेत अ डॉक्टर GS घुरे, ऑप्शन ब डॉक्टर राधाकमल मुखर्जी, ऑप्शन क डॉक्टर MN श्रीनिवास, डॉक्टर ड डॉक्टर प्रभू. तर मित्रांनो, कास्ट इन मॉडर्न इंडिया अँड अदर एसेट्स या ग्रंथाचे लेखक आहेत डॉक्टर MN श्रीनिवास. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात आपण.
होमो हायरार्किक्स हे पुस्तक कोणाचे आहे? ऑप्शन अ पोकॉक, ऑप्शन ब लुई ड्युमा, ऑप्शन क मिल्टन सिंगर, ऑप्शन ड मॅरिएट. होमो हायरार्किक्स हे पुस्तक लुई ड्युमा यांचं आहे. प्रश्न क्रमांक 10. इंडियन विलेज हा खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? माफ करा मित्रांनो, हा प्रश्न 11वा आहे. इंडियन विलेज हा खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? अ डॉक्टर एम.एन. श्रीनिवास, ब डॉक्टर मुजुमदार, क मिलर, ड पीटर ब्लॉक. तर इंडियन विलेज हा ग्रंथ डॉक्टर एम.एन. श्रीनिवास यांचाच आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. कन्सेप्ट ऑफ रिच्युअल इन मॉडर्न सोशियोलॉजिकल थेरी. अ मॅक्स वेबर, ब कार्ल मार्क्स, क बेबलेन, ड एस.पी. नागेंद्र. तर मित्रांनो, कन्सेप्ट ऑफ रिच्युअल इन मॉडर्न सोशियोलॉजिकल थेरी याचं उत्तर आहे डॉक्टर एस.पी. नागेंद्र. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. द डिक्शनरी ऑफ सोशियोलॉजी हे पुस्तक कोणाचं आहे? ऑप्शन अ ग्रीन, ऑप्शन ब लिंटन, ऑप्शन क फेअरचाइल्ड, ऑप्शन ड मॉर्गन. तर डिक्शनरी ऑफ सोशियोलॉजी हे पुस्तक फेअरचाइल्ड यांचं आहे. पुढील प्रश्न. खालीलपैकी इमाईल डर्खाइम यांचा कोणता ग्रंथ आहे? ऑप्शन अ डिव्हिजन ऑफ लेबर, ऑप्शन ब माइंड अँड सेल्फ अँड सोसायटी, ऑप्शन क पॉवर इलाइट, ऑप्शन ड ऑप्टिमम थेरी. तर इमाईल डर्खाइम हे म्हणजे यांचा डिव्हिजन ऑफ लेबर हा प्रसिद्ध संदर्भ ग्रंथ आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन अ. पुढचा प्रश्न पाहू. फर्स्ट प्रिन्सिपल हा ग्रंथ कोणाचा आहे? ऑप्शन अ मॅक्स वेबर, ऑप्शन ब ऑगस्ट कॉम्ट, ऑप्शन क हंबर्ट स्पेन्सर, ऑप्शन ड इमाईल डर्खाइम. तर फर्स्ट प्रिन्सिपल या संदर्भ ग्रंथाशी संबंधित आहेत हंबर्ट स्पेन्सर. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. सोसायटी हे पुस्तक कोणाचे आहे? ऑप्शन अ एलेक्स एन्क्लेस, ऑप्शन ब किंग्सले डेव्हिस, ऑप्शन क मॅक आयव्हर पेज, ऑप्शन ड एम.एन. श्रीनिवास. तर मित्रांनो, सोसायटी हे पुस्तक मॅक आयव्हर पेज यांचं आहे. पुढील प्रश्न. मॉडर्नायझेशन ऑफ इंडियन ट्रॅडिशन हा ग्रंथ कोणाचा आहे? ऑप्शन अ डॉक्टर जी.एस. घुरिये, ऑप्शन ब योगेंद्र सिंह, ऑप्शन क डॉक्टर एम.एन. श्रीनिवास, ऑप्शन ड डॉक्टर एस.सी. दुबे. तर मॉडर्नायझेशन ऑफ इंडियन ट्रॅडिशन हा ग्रंथ योगेंद्र सिंह यांचा आहे. पुढचा प्रश्न. व्हॉट इज सोशियोलॉजी हा ग्रंथ कोणाचा आहे? ऑप्शन अ मॅक्स वेबर, ऑप्शन ब ऑगस्ट कॉम्ट, ऑप्शन क एलेक्स एन्क्लेस, ऑप्शन ड इमाईल डर्खाइम. तर मित्रांनो, व्हॉट इज सोशियोलॉजी असं अतिशय प्रसिद्ध ग्रंथ आहे. तो एलेक्स एन्क्लेस यांनी लिहिलेला आहे. तर पुढचा प्रश्न आहे. एल.टी. हॉबहाऊस यांचे खालीलपैकी कोणते ग्रंथ आहेत? ऑप्शन अ मेटाफिजिकल थेअरी ऑफ स्टेट, द रॅशनल गुड, एलिमेंट्स ऑफ सोशल जस्टिस, ऑप्शन ड सोशल डेव्हलपमेंट. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, एल.टी. हॉबहाऊस यांनी ऑप्शनमधील सर्वच ग्रंथ लिहिलेले आहेत. सर्वच ग्रंथांशी ते संबंधित आहेत. म्हणजे एल.टी. हॉबहाऊस यांचे चारहीचे चारही हे ग्रंथ एल.टी. हॉबहाऊस यांच्याशी संबंधित आहेत. तर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. ॲन इन्व्हिटेशन टू सोशियोलॉजी हा ग्रंथ कोणाचा आहे? ऑप्शन अ पीटर बर्जर, ऑप्शन ब कुप्पुस्वामी, ऑप्शन क स्मेल्सर, ऑप्शन ड डॉक्टर एस.सी. दुबे. तर ॲन इन्व्हिटेशन टू सोशियोलॉजी हा ग्रंथ पीटर बर्गर यांचा आहे. पुढचा प्रश्न. अ स्टडी ऑफ हिस्ट्री हा ग्रंथ कोणाचा आहे? ऑप्शन अ स्प्लेंगलर, ऑप्शन ब ऑगस्ट कॉम्ट, ऑप्शन क मॅक्स मुलर, ऑप्शन ड टॉयनबी. तर मित्रांनो, अ स्टडी ऑफ हिस्ट्री हा ग्रंथ टॉयनबी यांचा आहे. पुढील प्रश्नाकडे आपण वळूयात. द सॅक्रेड कॅनॅफ एलिमेंट्स इफ सोशियोलॉजी ऑफ रिलिजन या ग्रंथाशी संबंधित कोण आहे? तर ऑप्शन अ जेम्स फ्रेझर, ऑप्शन ब पीटर बर्जर, ऑप्शन क एडवर्ड टायलर, ऑप्शन ड मॅक्स वेबर. तर सॅक्रेड कॅनॅफ एलिमेंट्स इफ सोशियोलॉजी ऑफ रिलिजन या ग्रंथाशी संबंधित आहेत ऑप्शन ब पीटर बर्जर. पुढील प्रश्न. द अंदमान आइसलँडर्स अ स्टडी इन स्पेशल अँथ्रोपॉलॉजी या ग्रंथाशी संबंधित कोण आहे? ऑप्शन अ बी मॅलिनोव्स्की,
ऑप्शन ब डॉक्टर योगेश अटल, ऑप्शन क रॅडक्लिफ ब्राऊन, ऑप्शन ड मॅक्स वेबर. तर अंडमान आईसलँडर्स अ स्टडी इन स्पेशल अँथ्रोपॉलॉजी याच्याशी संबंधित आहे बी मॅलोनिकोव्स्की. म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन अ. चला पुढील प्रश्नाकडे आपण वळूयात. कल्चरल सोशोलॉजी हा ग्रंथ कोणाचा आहे? तर त्याचं 4 ऑप्शन दिलेले आहेत आपण इथं. ऑप्शन क्रमांक अ टॉयनबी, ऑप्शन ब स्पेंगलर, ऑप्शन क मॅक्स मुलर, ऑप्शन ड गिलिन व गिलिन. तर कल्चरल सोशोलॉजी या ग्रंथाशी संबंधित आहेत गिलिन व गिलिन. पुढील प्रश्नाकडे आपण वळूयात. सी राईट मिल्स यांचा खालीलपैकी कोणता ग्रंथ आहे? तर ऑप्शन इथं दिलेले आहेत. ऑप्शन क्रमांक अ व्हाईट कॉलर 1951 साली, ऑप्शन क्रमांक ब पॉवर इलाइट्स 1956, ऑप्शन क द सोशोलॉजिकल इमॅजिनेशन 1959 आणि ऑप्शन क्रमांक ड सोसायटी. तर मित्रांनो इथं 3 पुस्तकं जी आहेत ती सी राईट मिल्स यांच्याशी संबंधित आहेत.